कुशल व्यावसायिकांसाठी विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनने मुहूर्तमेढ रोवली। उत्तर महाराष्ट्रातील लघु उद्योग व मोठ्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य, व्यवसायातील अनेक संधी, मार्केट उपलब्धीसाठी श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून यासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यातील व्यावसायिकांनी पुढे येऊन आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी सभासदत्व स्वीकारावं, तसेच व्यवसायातील उणीवा दूर करण्यासाठी विटाच्या सानिध्यात राहून आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी विटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साध्य करावी, असं प्रतिपादन असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव सूर्यवंशी यांनी केले। या बैठकीप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध उद्योजक भगवानराव राऊत, धुळ्यातील दीपक आहिरे, नाशिक व नाशिक शहराच्या बाहेरील अनेक उद्योजक उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव सूर्यवंशी यांनी संस्थेचं ध्येय धोरण याबद्दल माहिती दिली। संस्थेचे सेक्रेटरी नारायणराव क्षीरसागर यांनी आपल्या समाजातील 40 वर्षातील प्रवास सांगितला। तसेच या प्रवासात इतर समाज कसा पुढारला आणि आपला समाज कसा प्रगती करण्यात मागे राहिला याबद्दल माहिती दिली। संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब राजेंद्र जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। संस्थेचे खजिनदार महेश वाघ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। संस्थेचे सह सेक्रेटरी विजय शार्दूल यांनी आलेल्या समाज बांधवांचे आभार मानले। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली। यानंतर आलेल्या सर्व उद्योजकांची ओळखही करून देण्यात आली। कुशल व्यावसायिकांसाठी विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनने मुहूर्तमेढ रोवली। उत्तर महाराष्ट्रातील लघु उद्योग आणि मोठ्या व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनण्यासाठी तसेच त्यांच्यातील कौशल्य, व्यवसायातील अनेक संधी आणि मार्केट उपलब्धीसाठी महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। अतिशय छान कार्यक्रम झाला आणि समाजातील लोक आणि वुमन एंटरप्रेन्योर्सला छान मार्गदर्शन मिळालं आणि ही संधी उपलब्ध केल्याबद्दल आभारी आहे। आणि असेच पुढे अजून असे छान छान कार्यक्रम आमच्यासाठी आयोजित करा, समाजातील उद्योजकांना चांगली संधी मिळावी आणि त्यासाठी मी सरांचे खूप आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, जय विश्वकर्मा। आजच्या श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल असोसिएशन म्हणजेच विटा या कार्यक्रमासाठी दुसरा प्रयोग झाला, म्हणजे दुसरी मीटिंग झाली। दुसऱ्या मीटिंगला आमच्याकडे हॉल पूर्ण भरलेला होता। अशा पद्धतीने उद्योजकांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता। खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांचे इंट्रोडक्शन झाले। संस्थेचे काय संस्था करणार आहे, त्याचे उद्दिष्ट काय, आपला समाज कसा होता आणि आज कुठल्या लेवलवर आहे याचं प्रेझेंटेशन श्री नारायणराव यांनी दिलं आणि अतिशय चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम झाला। सगळे समाज बांधव आज खूप आनंदी होऊन गेले। असा प्रयोग हा आपल्या समाजातील उद्योजकांना, नवीन येणाऱ्या पिढीला, सेकंड जनरेशनला, हाय त्या एंटरप्रेन्योरला मोठा उद्योजक करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरणार आहे। आपण या 2 मीटिंग नंतर जवळजवळ 250 लोकांचं नोंदणी झालेली, 250 उद्योजक याच्यामध्ये आलेले आहेत। 250 उद्योजकांचा एक ग्रुप तयार करून जानेवारीपासून वेगवेगळे सेशन आपण घेणार आहोत। त्या सेशनमध्ये उद्योजकता कशी वाढेल, नवीन उद्योजकांना काय मिळेल, मार्केट काय आहे, या सर्व गोष्टी जानेवारीपासून आम्ही करणार आहोत। सगळ्यांचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे। सगळे हिरिरीने भाग घेत आहेत। मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि असे आपल्या समाजाची उन्नती या आमचा एकच स्लोगन आहे, एकमेका सहाय्य करून अवघे होऊन श्रीमंत। आम्ही सगळेजण श्रीमंत झालो, समाजातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत झाला तर समाज मोठा होऊ शकतो। अशाच पद्धतीने हा प्रयोग पुढं खूप मोठ्या प्रमाणात चालू राहणार आहे। आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। सगळ्यांचे मनापासून खूप आभार। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक।